सदानंदाचा देवाधिपती कशी हरली त्याची मती एका मनात इच्छा होती कधी होईल अर्धांगिनी त्या खंडोबाची कारभारीन झाली बानू धनगरीन 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 जाऊनी चंदनपुराला पाहतो या बानूच्या घराला घुरळ पडली येणं झाला देव भुलून कसा गेला होता ती जपन आला पूर्ण तो करून तिला घालून पैंजण म्हणे तुला मी सांभाळीन त्या खंडोबाची कारभारीन झाली बानू धनगरीन 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 बानूला ठेवूनी मनात जागूनी या दिन रात राहून साऱ्या धनगरात खातो या ताकामधी भात ध्यास होता मनी तिला वचनात गुंतुनी म्हणे होतो मी तुझा धनी तहान अंतरीची फुल त्या खंडोबाची कारभारीन झाली बानू धनगरीन 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 जोडा शंभू पार्वतीचा ठेवा पूर्व पुण्याईचा योग जीवाशी शिवाचा देव खंडोबा नावाचा तोचा अधिनाथ त्याने दावली जगिरीत ती चाली कलियुगात सांगे साऱ्याला चंदन त्या खंडोबाची कारभारीन झाली बानू धनगरीन 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 देवाधिपती कशी हरली त्याची मती एका मनात इच्छा होती कधी होईल अर्धांगिनी त्या खंडोबाची कारभारीन झाली बानू धनगरीन 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 धन्यवाद. असे जोरदार टाळ्यांनी प्रतिसाद दिल्याबद्दल पुनश्च एकदा धन्यवाद. निश्चयाचा महामेरू
अखंड स्थितीचा निर्धारू बहुत जनांसी आधारू श्रीमंत योगी छत्रपती शिवाजी महाराज. मित्रांनो, छत्रपती जर 2 मिनिटं फक्त बोलू नका.